नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. नागपूरमध्ये महापालिकेच्या विरोधामध्ये शरद पवार गटाचं आंदोलन. महापालिकेचे अधिकारी नागरिकांना भेटत नसल्याचा आरोप. पालिकेच्या विरोधात आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. जालना शहराला पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी पालिकेसमोर काँग्रेसचं आंदोलन. शहरातील कचरा उचलण्याची देखील आंदोलकांची मागणी. पालिकेविरोधात आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेल्या महेंद्र पाटलांची प्रकृती खालावली. होमगार्डच्या प्रलंबित मागण्यांसाठी 4 दिवसांपासून उपोषण सुरू. चंद्रपूरमधील सिमेंट कंपनीतील कामगारांचं काम बंद आंदोलन. दुसऱ्या दिवशी तोडगा न निघाल्यानं सिमेंट कंपन्यांना आर्थिक फटका. केळी पीक विम्याची रक्कम मिळत नसल्यानं जळगावात ठाकरे गट आक्रमक. पीक विमा कंपनीच्या कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड. मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा ठाकरे गटाचा इशारा. गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंवर केलेल्या वक्तव्याविरोधात नगरमध्ये मनसेचं उपरोधिक आंदोलन. सदावर्तेंना नगरमधील मनोविकार तज्ज्ञांकडे घेण्याचा सल्ला देणारं पत्र पाठवल्यानं या आंदोलनाची चर्चा. तलाठी भरती घोटाळ्याविरोधात पुण्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी आपचा आक्रोश मोर्चा. पुण्यातील अलका टॉकीज चौक ते गुडलक चौकापर्यंत आम आदमी पक्षाकडून मोर्चाचं आयोजन. अहमदनगरच्या राहुरी इथल्या वकील दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ राहता वकील संघटनेचं आंदोलन. शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर वकील संघटनेचं आंदोलन. अमरावतीमध्ये तब्बल 1403 कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा संप. काळातील वेतनामध्ये कपात. 25 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत पुकारलेल्या संपाचा कर्मचाऱ्यांना फटका. लातूरमधील अत्याचाराच्या घटनेचे पडसाद. सोलापुरात खाटीक समाजाकडून माढा पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा. मोर्चामध्ये महिला मुलींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग. नागपुरात आदिवासी गोंड गोवारी जमातीचं उपोषण. गोंड गोवारी जमातीला एसटी प्रवर्गाचा लाभ देण्याची मागणी. उपोषणाला गोंड गोवारी जमातीच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा. इचलकरंजीमध्ये पाणंद रस्त्यांसाठी स्वाभिमानीचं आमरण उपोषण. लेखी तोंडी निवेदन देऊन आंदोलन करूनही महापालिकेकडून दुर्लक्ष करण्यात आलं. लातूरच्या उदगीरमध्ये 7 वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मोर्चा. आरोपीला फाशी देण्याची केली मागणी. अकोल्याच्या मूर्तिजापूर नगरपरिषदेसमोर महाविकास आघाडीचं सरकार विरोधात आंदोलन. नगरपरिषदेकडून करधारकांवर 24% व्याज. व्याजदराच्या आकारणीवर महाविकास आघाडी आक्रमक. परभणी भूमी अभिलेख कार्यालयातील रिकाम्या खुर्चीला हार घालून शेतकऱ्यांचं आंदोलन. अधिकारी कामे करत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार. वाशिम जिल्ह्यामध्ये स्वाभिमानीच्या आक्रमक पवित्र्यानंतर पीक विमा कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकून पलायन. जिल्ह्यातील 20,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे न मिळाल्याचा स्वाभिमानीचा आरोप. पुणे जिल्ह्यामध्ये मराठा सर्वेक्षणाचं काम 55%, मावळामध्ये 81%, तुळशीमध्ये 28%. वेळेत सर्वेक्षण पूर्ण करण्याचं जिल्हा प्रशासनासमोर आव्हान. लातूर जिल्ह्यामध्ये 5 लाख कुटुंबांचं सर्वेक्षण काम पूर्ण, तर 17,550 कुटुंबांचं सर्वेक्षण अद्याप बाकी. नांदेडमध्ये मराठा आरक्षणामध्ये 5.5 लाख कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण. किनवट तालुक्यामध्ये सर्वाधिक 90% सर्वेक्षणाचं काम पूर्ण. पुणे जिल्ह्यामध्ये आढळल्या 2.5 लाख कुणबी नोंदी. नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडे 3600 नोंदी आढळल्या. अहमदनगरच्या राहुरी इथल्या वकील दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ बार असोसिएशनचं धरणं आंदोलन. आंदोलनाला आमदार निलेश लंकेंची भेट. वकील संरक्षण कायदा करण्याची आंदोलकांची मागणी. पालकमंत्री संजय बनसोडे आज परभणी जिल्हा दौऱ्यावर. जिल्ह्यातील विविध विकास कामांचं बनसोडेंच्या हस्ते उद्घाटन. नाशिकमधील काही बड्या बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाची छापेमारी. कर बुडवल्या प्रकरणी कारवाईसाठी आयकर विभागाच्या 100 टीम नाशिकमध्ये दाखल. अमरावतीच्या 15 पोलीस स्टेशनमध्ये नवे पोलीस निरीक्षक रुजू. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक यांच्याकडून बदल्यांचे आदेश. सामाजिक संघटनांच्या तक्रारीनंतर बीड शहरातील मुख्य रस्त्यांवरील बॅनर हटवले. बॅनर काढल्यानं रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास. पहिल्यांदा शहर बॅनर मुक्त झाले. नागपूरमध्ये शिक्षण संस्थांकडून 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षेवर बहिष्कार. भरती आणि वेतनाच्या प्रश्नासाठी शिक्षकांकडून 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचं साहित्य घेण्यास नकार. नाशिकच्या येवल्यामध्ये गलांडाच्या फुलावर रोगाचा प्रादुर्भाव. फुल उत्पादक शेतकरी संकटात. वाशिमच्या बाजार समितीमध्ये तुरीच्या मोठ्या प्रमाणावर आवक. जागेअभावी शेतमाल उघड्यावर ठेवण्याची शेतकऱ्यांवर वेळ. बाजार समितीनं उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिममध्ये सोयाबीनच्या दरामध्ये प्रचंड घसरण. सोयाबीनला सरासरी अवघा 4,000 रुपयांचा दर. शेतकरी चिंतेत.
अमरावतीच्या सोयाबीनचे दर घसरले. सोयाबीनला 4300 प्रति क्विंटल भाव. सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत. बीडच्या परळी तालुक्यामध्ये गहू बहरला. थंडीमुळे गव्हाच्या उत्पादनामध्ये वाढ होणार. शेतकऱ्यांना दिलासा. नांदेडमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुष्काळी अनुदान जमा. मात्र 6 दिवसांपासून अनुदान वाटपाची साईट बंद असल्यानं शेतकरी अनुदानापासून वंचित. जळगावच्या हातनूर धरणाच्या पाण्याची तापी बंधाऱ्यामध्ये आवक. महिनाभर पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध झाल्यानं भुसावळकरांची पाण्याची चिंता मिटली. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील 70 गावांचा पाणी पुरवठा ठप्प. दुष्काळी परिस्थितीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण. MGPच्या अनागोंदी कारभारामुळे तालुक्यातील 44 गावांना पाण्याच्या झळा. लातूरमध्ये पाणी पुरवठा योजनेचं काम संथगतीनं सुरू. जलकुंभ उभारणीची कामं ही ठप्प. मंजूर कामांकडे प्रशासनाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष. धुळ्याच्या अक्कलपाडा धरणातून डाव्या कालव्याद्वारे दुष्काळग्रस्त गावं आणि शेतीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय. TV9 मराठीवर बातमी प्रसारित होता. जिल्हाधिकाऱ्यांचे पाणी सोडण्याचे आदेश. 1 ते 6 फेब्रुवारीपर्यंत निम्म्या नागपूर शहराचा पाणी पुरवठा बाधित राहणार. आशीनगर झोनच्या टाकीची साफसफाई करण्यात येणार असल्यानं पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार. मुंबई पुणे महामार्गावर रायगडच्या बोरघाटामध्ये शिवशाही बसचा भीषण अपघात. रस्त्यावर डिझेल सांडल्यानं शिवशाही बस रस्त्यावर उलटली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल दरोडेखोरांना गुन्हे शाखेकडून बेड्या. पोलिसांनी सापळा रचत आरोपीला केली अटक. अमरावतीच्या वरुडमधील मालखेडमध्ये तरुणीवर 5 जणांकडून सामूहिक अत्याचार. अपहरण आणि अत्याचार प्रकरणी 5 आरोपींना अटक. पंढरपूरमध्ये वाळू चोरांची नवी शक्कल. वाळू चोरीसाठी घोड्यांचा वापर.